तर यामध्ये आपण काय काय बघणार आहोत तर बघा, पहिला पॉईंट असेल इंट्रोडक्शन टू लॉजिक, जिकडे मी तुम्हाला लॉजिक विषयी काही बेसिक कन्सेप्ट सांगणार आहे. नंतर आपला सेकंड पॉईंट असेल इन्फ्रन्स अँड इम्प्लिकेशन. थर्ड पॉईंट विल बी डेफिनेशन ऑफ लॉजिक. फोर्थ पॉईंट विल बी डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट. फिफ्थ पॉईंट विल बी फॉर्म अँड कंटेंट ऑफ आर्ग्युमेंट. Sixth point will be logic as a formal science. Seventh will be notion of logical form. Eighth will be truth and validity. And my last point will be utility of logic. So let's move on to the next slide. इंट्रोडक्शन टू लॉजिक. डायरेक्टली या कंटेंटकडे किंवा स्लाइडमध्ये जे काय त्याच्याकडे येण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या. आपण डे टू डे लाईफ मध्ये लॉजिक वापरत असतो, फक्त आपण स्पेसिफिक म्हणत नाही की आता मी लॉजिक वापरणार आहे, आता मी वापरणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा, जर तुम्हाला एखादी गाडी विकत घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्टली जशी भाजी विकत घेता तशी गाडी घेत नाही. पहिल्यांदा रिसर्च करणार आहात, त्यानंतर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार की माझ्या बजेटला बेस्ट गाडी कोणती आहे. मग युट्यूबवर रिव्ह्यू बघाल, मग कोटेशन घ्याल, नंतर गाडी घ्याल. बरोबर आहे. लॉजिक मध्ये पण अशाच प्रकारे एखादा इन्फ्लुअन्स काढण्यापूर्वी काही माहिती प्रोसेस करावी लागते. ज्यावेळी बेसिक माहिती आपण प्रोसेस करतो, त्यानंतर आपण एक कन्क्लुजन काढतो. मग आपण जी काही बेसिक माहिती प्रोसेस करतो त्यालाच आपण प्रिमायसेस म्हणतो. म्हणून बघा, प्रिमायसेस म्हणजे काय म्हटलंय बघा, इन्फॉर्मेशन ऑर स्टेटमेंट विच इज युज्ड बाय थिंकर फॉर द पर्पज ऑफ ड्रॉइंग कन्क्लुजन कॅन बी डिफाईन ॲज अ प्रिमायसेस. म्हणजेच काय, जे काय अनुमान काढायचंय, जे काय कन्क्लुजन काढायचंय, त्यासाठी आपण जी गोष्ट वापरणार आहोत त्या गोष्टीला किंवा त्या माहितीला आपण प्रिमायसेस म्हणणार आहोत. म्हणजे आतापासून लक्षात ठेवा, ज्या ज्यावेळी प्रिमायसेसचा रेफरन्स येईल त्या त्यावेळी आपण जी काही इन्फॉर्मेशन प्रोसेस करणार आहोत त्या इन्फॉर्मेशनला आपण आता प्रिमायसेस मानायचं आहे. मग कन्क्लुजन म्हणजे काय, तर कन्क्लुजन मध्ये जी स्टेटमेंट विच फॉलोज फ्रॉम प्रिमायसेस इज नोन ॲज अ कन्क्लुजन. जी काही इन्फॉर्मेशन आहे ती प्रोसेस केल्यानंतर आपल्याला जो काही रिझल्ट मिळालाय त्याला आपण कन्क्लुजन मानायचं आहे. मग आता कन्क्लुजन दाखवायचं कसं, तर लक्षात घ्या, कन्क्लुजन दाखवण्यासाठी आपण देअर फोर या साईनचा वापर करतो. म्हणजे जे तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत, यापूर्वी तुम्हाला जॉमेट्रीमध्ये थेरम होते किंवा मराठीमध्ये आपण त्याला प्रमेय म्हणत होतो. मग प्रमेयामध्ये एखादी गोष्ट सिद्ध करताना आपण या 3 डॉटचा किंवा देअर फोर या साईनचा वापर करत होतो. हेच 3 डॉट तुम्हाला प्रत्येक वेळी वापरावे लागतील. म्हणजे एक्झाम्पल बघा, फर्स्ट प्रिमाइस आहे ऑल ऑनेस्ट मेन्स आर ट्रस्टेड. याचा अर्थ काय, प्रत्येक प्रामाणिक माणूस आहे त्याच्यावर विश्वास ठेवण्यात येणार आहे. नंतर सेकंड स्टेटमेंट आहे ऑल गुड मेन आर ऑनेस्ट. याचा अर्थ काय, जी काही प्रत्येक चांगला माणूस असणार आहे तो प्रामाणिक असणार आहे. या दोन्ही गोष्टीवरून त्यांनी कन्क्लुजन काय काढलंय, ऑल गुड मेन आर ट्रस्टेड. म्हणजे काय, प्रत्येक चांगला माणूस आहे त्याच्यावर विश्वास ठेवला जाणार आहे. इकडे अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जी काही तुम्ही इन्फॉर्मेशन घेता, जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोसेस करता, त्याच्यामध्ये काहीतरी कॉमन एलिमेंट असतो. तो कॉमन एलिमेंट एक रिलेशनशिप इस्टॅब्लिश करतो आणि त्याचमुळे तुम्ही कन्क्लुजन घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल बघा, जर तुम्ही पहिली प्रिमायसेस बघितली तर तुमच्या लक्षात येईल ऑल ऑनेस्ट मेन आर ट्रस्टेड आणि ऑल गुड मेन आर ऑनेस्ट. या ठिकाणी एक ऑनेस्ट एक कॉमन एलिमेंट आहे. या कॉमन एलिमेंटमुळेच आपण हे कन्क्लुजन काढू शकलो. फॉर एक्झाम्पल बघा, एखादं स्टेटमेंट किंवा एखादी माहिती अथर्व संदर्भात असेल, दुसरी माहिती संदर्भात स्वराज्य संदर्भात असेल, तर दोन्ही माहितीमध्ये कोणत्याही प्रकारचं रिलेशन नाही आहे. जर दोन्ही स्टेटमेंट, दोन्ही प्रिमायसेस या जर अथर्व संदर्भात असल्या असत्या तर आपण कन्क्लुजन काढू शकलो असतो. किंवा एखादं स्टेटमेंट आहे मी शाळेत जातो, दुसरं प्रिमायसेस आहे मला लाल रंग आवडतो. मग आपण काय कन्क्लुजन काढणार आहोत, शाळेला लाल रंग आवडतो नाही. कारण काय, दोन्ही गोष्टींमध्ये कोणती कॉमन एलिमेंट नाही किंवा रिलेशन नाही आहे. ॲज कम्पेअर टू हे एक्झाम्पल बघा, पहिल्या वाक्य आहे जे ऑल ऑनेस्ट मेन आर ट्रस्टेड अँड सेकंड प्रिमाइस आहे ऑल गुड मेन आर ऑनेस्ट. याचे ते कॉमन एलिमेंट आहे ऑनेस्टी आणि त्या ऑनेस्टीमुळेच आपण रिलेशन इस्टॅब्लिश करू शकलो. यालाच आपण बेसिकली अजून एका प्रकारे मांडू शकतो. इफ ए इज रिलेटेड टू बी, सेकंड प्रिमाइस बी इज रिलेटेड टू सी, इट मीन्स दॅट ए इज रिलेटेड टू सी. इकडे आपण काय केलं, कॉमन एलिमेंट जो आहे जो बी आहे तो काढून टाकला आणि ए अँड सीचं रिलेशन इस्टॅब्लिश केलं. लॉजिक मध्ये पण तेच करणार आहोत. दोन वाक्य बघायची, कॉमन एलिमेंट बघायचा, तो काढून टाकून जे काही ती गोष्ट इम्प्लाय करण्याचा प्रयत्न करतायत त्याला आपण कन्क्लुजन मानणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, जी काही इन्फॉर्मेशन आपण फ्रॉम स्टार्ट टू एंड प्रोसेस करणार त्याला प्रिमायसेस म्हणायचंय आणि त्या प्रिमायसेस मधून आपल्याला जी काय माहिती मिळणार आहे त्याला आपण कन्क्लुजन म्हणणार आहोत. हा पॉईंट क्लिअर झालाय का? क्लिअर झाला असेल तर चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाका किंवा अनम्यूट करून सांगा. मग आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता पुढची स्लाइड आहे इन्फ्लुअन्स आणि इम्प्लिकेशन. आता इन्फ्लुअन्स म्हणजे लक्षात घ्या, जे काय आपण कन्क्लुजन काढतो त्यालाच आपण इन्फ्लुअन्स म्हणायचं आहे. मग इम्प्लिकेशन म्हणजे काय, तर इम्प्लिकेशन म्हणजे मगाशी जे काय मी एक्झाम्पल दिलेलं त्याच्यात ऑनेस्टी एक कॉमन एलिमेंट होता, यालाच आपण इम्प्लिकेशन म्हणतो. म्हणजे काय, जी काय तुम्ही माहिती घेतात, प्रोसेस करतात, ती माहिती कोणती ना कोणती गोष्ट पॉइंट आउट करण्याचा, दर्शवण्याचा प्रयत्न करते आणि ती जी गोष्ट आपण पॉइंट आउट करत आहे त्याला आपण इम्प्लिकेशन म्हणायचं. मग इम्प्लिकेशन हे म्हणजेच त्या दोन प्रिमायसेस मधले रिलेशन आहे, एक कॉमन एलिमेंट आहे. आता इम्प्लिकेशनचे दोन भाग पडतात. पहिला आहे इम्प्लिकन आणि दुसरा आहे इम्प्लिकेट.
इम्प्लिकन म्हणजे काय बघा, इम्प्लिकन इज द स्टेटमेंट ऑर स्टेटमेंट्स विच इम्प्लाइज सम अदर स्टेटमेंट. म्हणजे अशा प्रकारचं वाक्य आहे किंवा वाक्यांचा समूह आहे जे तुम्हाला दुसरी गोष्ट पॉइंट आउट करण्याचं किंवा दुसरी माहिती देण्याचं काम करतंय. मग इम्प्लिकेट म्हणजे काय, इम्प्लिकेट इज द स्टेटमेंट विच फॉलोज फ्रॉम द इम्प्लिकन्स. म्हणजे इम्प्लिकन्स तुम्हाला जी गोष्ट पॉइंट आउट करायचा प्रयत्न करतायत त्या माहितीला आपण इम्प्लिकेट मानणार आहोत. यासाठी मी एक एक्झाम्पल दिले बघा, इफ ए इज फादर देन ही इज अ मॅन और ए इज मेन. आता लक्षात घ्या, एखादा व्यक्ती जर वडील असेल किंवा ही व्यक्ती वडील असेल याचा तर ऑब्व्हियसली ती व्यक्ती पुरुष आहे, ती व्यक्ती स्त्री असू शकत नाही. जर एक्झाम्पल असेल ए इज मदर, तर अशा वेळी आपण मानू शकतो की ती व्यक्ती स्त्री आहे. मग एवढी माहिती देण्याचं काम कोणी केलं, तर फर्स्ट प्रिमाइसिसने किंवा फर्स्ट स्टेटमेंटने केलं, दॅट इज इफ ए इज फादर. अजून एक्झाम्पल बघा, ए ही नावाची वस्तू ही पूर्णपणे पांढऱ्या रंगाची आहे. मग इकडनं आपण काय इम्प्लाय करू शकतो, तर याचा अर्थ आहे ती गोष्ट पांढऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही रंगाची नाहीये. मग एवढी माहिती कोणी दिली, तर पहिल्या स्टेटमेंटने की ए ही जी काही वस्तू आहे ती व्हाईट कलरची आहे किंवा ए इज फादर. मग ए इज फादर किंवा एखादी गोष्ट पूर्णपणे पांढऱ्या रंगाची आहे, अशा प्रकारच्या स्टेटमेंटला आपण इम्प्लिकन्स म्हणणार आहोत, जे तुम्हाला पॉइंट आउट करतायत सेकंड स्टेटमेंटकडे किंवा एखादी माहिती देण्याचा प्रयत्न करतायत. तर देन ए इज मॅन किंवा ए इज अ थिंग विच इज कलर्ड बाय नॉन व्हाईट थिंग्स, और आपण काय म्हणू शकतो, व्हाईट व्यतिरिक्त इतर कोणताही रंग ए ला दिलेला नाहीये. अशा प्रकारची जी काही इन्फॉर्मेशन आहे जी इम्प्लिकंटने तुम्हाला पॉइंट आउट करण्याचा प्रयत्न केली त्याला आपण इम्प्लिकेट म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल ए इज मेन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इम्प्लिकंट आणि इम्प्लिकेट मध्ये एक रिलेशन एस्टॅब्लिश होणार आहे. पण ज्यावेळी तुम्ही ते रिलेशन अंडरस्टँड करणार आहात त्याच वेळी तुम्हाला कन्क्लुजन ड्रॉ करता येणार आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रूथच्या संदर्भात जर तुम्ही ज्या इम्प्लिकंट वरनं इम्प्लिकेट काढताय, म्हणजे ज्या स्टेटमेंट वरनं तुम्ही ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करताय, ते स्टेटमेंट जर खरं असेल तरच तुमचं कन्क्लुजन हे खरं असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, ए ही नावाची वस्तू ही पूर्णपणे पांढऱ्या रंगाची आहे, त्यामुळे आपण सेकंड स्टेटमेंट तयार केलं की ए या वस्तूला पांढऱ्या व्यतिरिक्त इतर कोणताही रंग नाहीये. पण बेसिकली ए ही वस्तू आहे ती पांढऱ्या व्यतिरिक्त समजा लाल, पिवळा, हिरवा असे रंग पण त्या वस्तूला असतील, पण ती माहिती जर तुमच्यापासून लपवून ठेवण्यात आली तर अशा वेळी तुमचं जे काही कन्क्लुजन आहे किंवा जे काही इम्प्लिकेट आहे ते चुकीचं ठरेल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते की इम्प्लिकंट ज्यावेळी बरोबर असेल त्याच वेळी इम्प्लिकेट बरोबर असणार आहे. सेम थिंग आपण प्रिमाइसेस आणि कन्क्लुजन बाबत म्हणू शकतो की ज्यावेळी तुमचं जे काही प्रिमाइसेस आहे ते तुम्हाला खरी माहिती देणार आहे, त्याच वेळी तुमचं जे काही आर्ग्युमेंट आहे की जे काही कन्क्लुजन आहे ते खरं येणार आहे. जोपर्यंत प्रिमाइसेस तुम्हाला खरी माहिती देत नाही तोपर्यंत तुमचं जे काही कन्क्लुजन आहे ते खरं असणार नाही. नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया का? पुन्हा एकदा चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाका म्हणजे पुढच्या स्लाइडकडे जाता येईल. किंवा जर काही समजलं नसेल तर सांगा, मग तो पण मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. तर आता आपण पुढच्या पार्टकडे जाऊया. नेक्स्ट पार्ट आहे डेफिनेशन ऑफ लॉजिक. आता डेफिनेशन म्हटल्यानंतर मी तुम्हाला एका वेळी सांगितलेलं आहे, द टर्म लॉजिक मे बी डिफाईन ॲज अ स्टडी ऑफ फॉर्म्स ऑफ व्हॅलिड आर्ग्युमेंट. मग डायरेक्टली डेफिनेशन आलेलं नाही आहे, यापूर्वी जे काय घडलंय ते आधी मी तुम्हाला सांगतो. तर ज्यावेळी आपण लॉजिकचा विचार करतो त्यावेळी आपल्याला एक दोन विचारसरणी मिळतात. पहिली विचारसरणी किंवा पहिला ग्रुप ऑफ पीपल आहे जे अरिस्टॉटलचे जे काही प्रिन्सिपल आहेत ते फॉलो करतात. म्हणजे ज्या प्रकारचे किंवा जे लॉजिशियन्स आहेत जे अरिस्टॉटलने जे काही सांगितले ते फॉलो करतात त्यांना आपण ट्रॅडिशनल लॉजिशियन म्हणतो. तर दुसरी विचारसरणी आहे मॉडर्न लॉजिशियन, जे काय करतात, लॉजिकला मॅथ्सशी रिलेट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे गणित आणि लॉजिक ही इंटर रिलेटेड आहे असं इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतात. ते सिम्बॉलचा वापर करतात, म्हणून याला आपण सिम्बॉलिक लॉजिक म्हणतो किंवा मॉडर्न लॉजिशियन म्हणतो. लॉजिकच्या बेसिकली दोन डेफिनेशन आहेत. पहिली डेफिनेशन आहे जी ट्रॅडिशनल लॉजिशियनने सांगितलेली आहे की लॉजिक इज अ सायन्स विच इन्व्हेस्टिगेट्स द जनरल प्रिन्सिपल ऑफ व्हॅलिड थॉट. आता इकडे झालंय काय ते बघा, ते म्हणतात लॉजिक हे अशा प्रकारचं शास्त्र आहे जे तुमचे जे काही विचार आहेत ते त्यापैकी कोणते विचार व्हॅलिड आहेत कोणते विचार व्हॅलिड नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला काही तत्व देणार आहेत, काही नियम देणार आहे. इकडे प्रॉब्लेम काय झाला, त्यांनी वापरलेला शब्द आहे व्हॅलिड थॉट. आता थॉट आणि रिझनिंग मध्ये फरक आहे. थॉट म्हणजे तुमचा विचार, मग तो तुमचं एखादी गोष्ट आठवतानाचा असेल किंवा एखाद्या गोष्टीचं इमॅजिनेशन असेल. उदाहरणार्थ माझा लॉ स्कूल मधील फर्स्ट डे कसा असेल किंवा एखादी गाडी घेतल्यानंतर एक्सपिरियन्स कसा असेल, याचा लॉजिकशी काही संबंध येत नाही. त्यामुळे ही जी डेफिनेशन आहे ती आपण टू वाईड म्हणू शकतो, ज्यामध्ये त्यांनी लॉजिक व्यतिरिक्त जे काही गोष्टी आहेत त्या आपण ऍड करण्याचा प्रयत्न केलाय. कारण थॉट आणि रिझनिंग आर टू डिफरंट थिंग. रिझनिंग इज अ पार्ट ऑफ थॉट प्रोसेस, बट रिझनिंग अँड थॉट कॅनॉट बी कन्सिडर ॲज अ वन अँड सेम. रिझनिंग मध्ये फक्त कोणती गोष्ट येईल, ज्यावेळी आपण लॉजिकली एखादी गोष्ट ठरवत असतो किंवा इन्फ्लुअन्स करायचा प्रयत्न करत असतो त्याच गोष्टीला आपण रिझनिंग मानू शकतो. ऍज कम्पेअर टू थॉट मध्ये तुमचं स्वप्न येऊ शकेल, एखादी गोष्ट आठवताना येऊ शकेल किंवा तुमची एखादी कल्पना येऊ शकेल. त्यामुळे ही डेफिनेशन ऍक्सेप्टेबल नाही आहे. सेकंड डेफिनेशन बघूया जी मॉडर्न लॉजिशियनने देण्याचा प्रयत्न केला होता. लॉजिक इज द सायन्स ऑफ इम्प्लिकेशन ऑर व्हॅलिड इन्फ्लुअन्स. आता झालंय काय, आणि डायरेक्टली आपण जे काही इम्प्लिकेशन शिकलो होतो तोच पॉईंट हिट करण्याचा प्रयत्न केला की लॉजिक म्हणजे काय, तर इम्प्लिकेशनचं शास्त्र आहे.
एखादी गोष्ट जी पॉइंट आउट होते समजून घेण्याचे शास्त्र आहे. पण लक्षात घ्या, लॉजिक म्हणजे फक्त इम्प्लिकेशन नाही. लॉजिकमध्ये 2 प्रकारचे आर्ग्युमेंट येतात. पहिला आहे डिडक्टिव्ह, दुसरा आहे इंडक्टिव्ह. डिडक्टिव्ह म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सफिशियंट माहिती देण्यात येईल आणि कन्क्लुजन काढायचं असेल. पण इंडक्टिव्ह मध्ये तुमच्याकडे सफिशियंट माहिती नसेल, एकाच वाक्यावरून काढायचं असेल. ते झालंय काय? या डेफिनेशन मध्ये फक्त डिडक्टिव्ह आर्ग्युमेंटचा विचार करण्यात आलाय. इंडक्टिव्हचा नाही. तर ही डेफिनेशन आपण टू नॅरो म्हणू शकतो, पण ही पण ऍक्सेप्टेबल नाहीये. मग ऍक्सेप्टेबल डेफिनेशन कोणती? एक गोष्ट आधी क्लिअर करतो. डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये इन डिटेल मध्ये पाहणार आहोत. तर आता वेल ऍक्सेप्टेड डेफिनेशन कोणती आहे, जी तुम्हाला स्लाइड मध्ये दिसते. द टर्म लॉजिक मे बी डिफाईन ॲज अ स्टडी ऑफ फॉर्म्स ऑफ व्हॅलिड आर्ग्युमेंट. मग तुमचा प्रश्न असेल की आता व्हॅलिड आर्ग्युमेंट म्हणजे काय, तर त्याचं उत्तर खाली दिलेलं आहे. The validity of argument is determined by the nature of relationship between the premises and its conclusion. If the premises provide good evidence for the conclusion, the argument is valid. म्हणजेच काय, जी काही इन्फॉर्मेशन आहे, ज्या काही प्रिमाइसेस आहेत, त्यांनी जर सफिशियंट माहिती दिली असेल, सफिशियंट एव्हिडन्स दिला असेल, जो तुम्ही जे काही कन्क्लुजन काढताय त्याला सपोर्ट करतोय, तर फक्त अशाच वेळी ती गोष्ट आहे ती आपण व्हॅलिड आर्ग्युमेंट म्हणू शकतो. इकडे एक्झाम्पल बघूया. राम इज ओल्डर दॅन गोपाल. म्हणजे थिंकरने काय केलंय, रामचं आणि गोपाळचं वय कम्पेअर केलं आणि त्यांच्या लक्षात आलं राम हा गोपाळपेक्षा वयाने मोठा आहे. दुसरा आहे गोपाल इज ओल्डर दॅन अशोक. आता त्यांनी काय केलंय, गोपाळचं आणि अशोकचं वय कम्पेअर केलंय आणि सांगितलंय की गोपाळचं वय अशोकपेक्षा जास्त आहे. आता त्यांनी सेम रूल अप्लाय केला जो यापूर्वी सांगितला होता. इफ ए इज रिलेटेड टू बी, बी इज रिलेटेड टू सी, देन ए इज रिलेटेड टू सी. तीच गोष्ट त्याने केली आहे. दोन्ही वाक्यात रिलेशन इस्टॅब्लिश कोणामुळे झालंय, गोपाळमुळे. मग त्याने गोपाळ काढून टाकला आणि राहिलं काय, त्यांनी राम आणि अशोकचं जे काही वय आहे ते कम्पेअर केलं. लक्षात दिलं राम इज ओल्डर दॅन अशोक. आता यासाठी आपण हायपोथेटिकली एज पण डिसाइड करू शकतो किंवा कन्सिडर करू शकतो. लेट्स जस्ट प्रिझ्युम राम इज 6 years old, गोपाल इज 5 years old अँड अशोक इज 4 years old. आता जर तुम्ही कम्पेअर केलं तर लक्षात येईल, रामचं आणि गोपाळचं वय कम्पेअर केलं तर राम हा ओल्डर निघेल. गोपाळ आणि अशोकचं वय जर कम्पेअर केलं म्हणजे 5 वर्ष आणि 4 वर्ष, तर गोपाळ ओल्डर निघेल. आणि दोघांचं कंपॅरिझन करून तुमच्या काय लक्षात येईल, तर राम हा अशोक पेक्षा ओल्ड आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता आपण जाणार आहोत पुढच्या पॉईंटकडे, जो आहे डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट. आता डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह म्हणजे काय ते लक्षात घ्या. सुरुवातीपासून मी तुम्हाला जी काही एक्झाम्पल दिलेली आहे, उदाहरणार्थ ऑनेस्टीची असेल, गुडमॅनची असेल, ट्रस्टेडची असेल किंवा राम आणि गोपाळची असेल, अशा प्रकारच्या प्रपोजिशनला, अशा प्रकारच्या माहितीला आपण डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट म्हणतो. इकडे एक्झाम्पल दिले बघा. ऑल बर्ड्स हॅव फेदर्स, जे आहे फर्स्ट प्रिमाइस. सेकंड प्रिमाइस, ऑल क्रोज आर बर्ड्स, देअरफॉर द कन्क्लुजन इज ऑल क्रोज हॅव फेदर्स. इकडे काय केलंय, सर्व पक्ष्यांना पिसं असतात. कावळा हा पक्षी आहे म्हणजे कावळ्याला पण पिसं असतील. इकडे पण तेच केलंय, कॉमन एलिमेंट काढून टाकलाय. मग ज्यावेळी आर्ग्युमेंट हे मोर दॅन वन प्रिमाइसेस मध्ये असेल आणि जी तुम्हाला सफिशियंटली सपोर्टिव्ह एव्हिडन्स देत असेल, म्हणजे तुम्ही ही गोष्ट व्हेरीफाय पर्सनली पण करू शकता. तुमच्या नॉलेज मध्ये असेल प्रत्येक पक्षाला पिसं असणार आणि कावळा पक्षी असल्यामुळे त्याला पण पिसं आहेतच. अशा प्रकारची आर्ग्युमेंट जी तुम्हाला सफिशियंट माहिती देतात, सफिशियंट एव्हिडन्स देतात, ज्या करून तुम्हाला एक कॉन्क्रीट कन्क्लुजन मिळतं, जे तुमची फक्त इमॅजिनेशन किंवा प्रोबॅबिलिटीवर डिपेंड नसतं, तर त्या 100% त्या प्रिमाइसेसवर डिपेंडिंग असतं. त्याला आपण म्हणतो डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट. ॲज कम्पेअर टू इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट म्हणजे काय, तर इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट तुम्हाला त्या प्रकारचा सफिशियंट एव्हिडन्स देत नाही, ज्यावरून तुमचं कन्क्लुजन एक कॉन्क्रीट बनू शकेल. म्हणजेच काय बघा, जर वाक्य असेल ए इज ब्रदर ऑफ बी आणि त्यांनी कन्क्लुजन काढलंय देअरफॉर बी इज ब्रदर ऑफ ए. आता इकडे प्रोबॅबिलिटी बघा. आता ए अँड बी म्हटल्यानंतर कन्फ्युजन होऊ शकेल, म्हणून मी नाव घेतो. राम इज ब्रदर ऑफ किरण. आता या ठिकाणी किरण म्हटल्यानंतर मुलगा आहे की मुलगी आहे तुम्ही सांगू शकाल का? ऑब्विसली नाही. एखादा व्यक्ती दुसऱ्याचा भाऊ आहे याचा अर्थ दुसरी व्यक्ती हा सो मुलगा असेल असं नाही. कदाचित दुसरी व्यक्ती त्याची बहीण असू शकते. त्यामुळे इकडे 2 प्रोबॅबिलिटी तयार होतात. पहिली असू शकते बी इज सिस्टर ऑफ ए किंवा बी इज ब्रदर ऑफ ए. मग अशा प्रकारची प्रिमाइसेस जी तुम्हाला सफिशियंट एव्हिडन्स देत नाही, ज्यामुळे तुमचं कन्क्लुजन हे प्रोबॅबिलिटीवर असतं, ते रिस्ट्रिक्टिव्ह नसतं, ते तुम्ही कोणत्याही प्रकारे ड्रॉ करू शकता, त्याला आपण म्हणणार आहोत इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट. आ दोन्ही गोष्टी कंपेअर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह मध्ये डिडक्टिव्ह तुम्हाला सफिशियंट एव्हिडन्स देतो, इंडक्टिव्ह सफिशियंट एव्हिडन्स देत नाही. दुसरी गोष्ट, डिडक्टिव्ह मध्ये कन्क्लुजन हे ऑलवेज रिस्ट्रिक्टेड राहणार आहे, कारण सफिशियंट एव्हिडन्स आणि 2 प्रिमाइसेस आहेत, त्यातलं कॉमन एलिमेंट काढून जे काही राहणार आहे तेच तुम्ही डिडक्टिव्ह मध्ये घेऊ शकता. पण इंडक्टिव्हच्या बाबतीत तुम्ही इमॅजिन करू शकता, तुमच्या इमॅजिनेशन प्रमाणे अनरिस्ट्रिक्टेड किंवा इनन्युमरेबल प्रोबॅबिलिटी असतील आणि तेवढ्या प्रोबॅबिलिटी एवढे कन्क्लुजन तुम्ही काढू शकता. पुढच्या पॉईंटकडे जाऊया. जरा फक्त इथं चॅट बॉक्स मध्ये बघा, हा पॉईंट पण क्लिअर झालाय का, डिडक्शन आणि इंडक्शनचा. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. फॉर्म अँड कंटेंट. आता लक्षात घ्या, इच इन्फ्लुअन्स इन अ सर्टन इज अबाउट सर्टन सब्जेक्ट मॅटर, सच सब्जेक्ट मॅटर इज कॉल्ड ॲज अ कंटेंट. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येक लॉजिक मधले जे काही वाक्य असेल, जे काही प्रिमाइस असेल, ते कोणत्या ना कोणत्या व्यक्ती संदर्भात किंवा वस्तू संदर्भात आपल्याला एक माहिती देण्याचं काम करतं. मग तो जो काही सब्जेक्ट मॅटर आहे त्याला आपण त्याचा कंटेंट म्हणतो.
आणि ऍज कम्पेअर टू फॉर्म म्हणजे काय, तर अपार्ट फ्रॉम कंटेंट इट हॅज सर्टन अदर कॅरेक्टरिस्टिक दीज आर सेड ॲज इट्स फॉर्म. याचा अर्थ लक्षात घ्या, प्रत्येक वाक्यामध्ये जरी कंटेंट असला, फॉर एक्झाम्पल बघा, पवार इज महाराष्ट्रीयन, ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन. इकडे पवार इन महाराष्ट्र याला आपण सब्जेक्ट मॅटर कंटेंट म्हणू शकतो, तरी पण या वाक्याला अर्थ प्राप्त होण्यासाठी काही ऑल आहे, इज आहे, आर आहे यांचा वापर करण्यात आलाय. मग कंटेंट व्यतिरिक्त जो काही पार्ट उरतोय त्याला आपण म्हणतो त्याचा फॉर्म. फॉर एक्झाम्पल बघा, जर पवार आणि महाराष्ट्रीयन एवढे जर दोन शब्द तुम्हाला लिहून दिले असते तर तुम्हाला समजलं नसतं हे वाक्य नक्की काय सांगतंय. आता पवार इज महाराष्ट्रीयन म्हटल्यानंतर लक्षात येतं पवार हा महाराष्ट्रात राहतोय, पवार हा महाराष्ट्रीयन आहे. येते लक्षात. मग प्रत्येक वाक्यात ज्यावेळी अशा प्रकारचा जो विषय असतो, जी व्यक्ती असते किंवा वस्तू असते, ज्या संदर्भात माहिती देण्यात येते, त्याला आपण त्याचा कंटेंट म्हणायचा आहे. आणि त्या माहिती व्यतिरिक्त जे काही उरतं ते त्या वाक्याला एक अर्थपूर्ण वाक्य बनवण्याचं काम करतं, त्याला आपण कंटेंट म्हणायचंय. आता एक एक्झाम्पल घेऊया. पवार इज महाराष्ट्रीयन. सेकंड प्रिमाइस ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन. अँड थर्ड प्रिमाइस किंवा कन्क्लुजन म्हणूया पवार इज इंडियन. आता इकडे काय झालंय बघा, पवार इज महाराष्ट्रीयन साठी आपण इकडे एक आकृती घेतलेली आहे. या आकृतीमध्ये पी म्हणजे पवार मानूया. आता जर कम्पेअर केलं दोन्ही टर्म, पवार ही एक व्यक्ती आहे आणि महाराष्ट्र एक राज्य आहे, हे कम्पेअर केलं तर नक्कीच वायडर टर्म असेल महाराष्ट्रीयन. म्हणून आपण काय केलंय, एम नावाचं एक सर्कल काढलेलं आहे आणि त्या सर्कलमध्ये आपण पी दाखवलेला आहे. याचा अर्थ काय, पवार महाराष्ट्रात राहतो. त्यानंतर सेकंड प्रिमाइस काय म्हणतंय, ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन. म्हणजे काय, प्रत्येक महाराष्ट्रात राहणारा माणूस हा भारतात राहतो. जर महाराष्ट्र आणि भारत कम्पेअर केला तर महाराष्ट्रापेक्षा भारत ही नक्कीच वायडर टर्म होईल. त्यामुळे आपण काय केलंय, जे महाराष्ट्रीयनचं सर्कल आहे ते इंडियन मध्ये दाखवलेलं आहे. आता दोन्ही वाक्यात जर कॉमन एलिमेंट काढून टाकला जो आहे महाराष्ट्राचं सर्कल, तर काय राहील, पवार इज इंडियन. सेम थिंग आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. सुनील दत्त इज अन ऍक्टर. आता इकडे आपण काय केलंय, ऍक्टर हेच कम्युनिटी म्हणू शकतो, की एक ग्रुप म्हणू शकतो जिकडे सगळे अभिनेते आहेत आणि सुनील दत्त हेच व्यक्ती आहे. एक व्यक्ती ऍज कम्पेअर टू अभिनेत्यांचा गट जर आपण कम्पेअर केला तर ऍक्टरचा एक क्लास असेल तो वायडर असणार आहे. सुनील दत्त ही सिंग्युलर टर्म असल्यामुळे ती नॅरोर असणार आहे. मग आपण काय केला, ऍक्टरसाठी एसी नावाचं एक सर्कल काढलं, त्याच्यामध्ये सुनील दत्त म्हणजे एस ऍड केला. सेकंड प्रिमाइस काय म्हणते, ऑल ऍक्टर्स आर आर्टिस्ट. जो अभिनेता आहे तो एक कलाकार आहे. आता लक्षात घ्या, कलाकार ही खूप वायडर टर्म आहे ऍज कम्पेअर टू ऍक्टर. कारण कलाकार म्हटल्यानंतर फक्त ऍक्टिंगच येत नाही, त्यात पेंटिंग येऊ शकते, ड्रॉइंग येऊ शकते, डान्सिंग येऊ शकते, कोरिओग्राफी येऊ शकते, इनन्युमरेबल थिंग येऊ शकतात. म्हणून आपण काय करतोय, ऍक्टरचं जे काही सर्कल आहे त्याच्या भोवती अजून एक वायडर सर्कल काढलंय जे आहे आर्टिस्टचं. मग या दोघांच्यात कॉमन काय आहे, तर कॉमन राहिलाय ऍक्टर हा शब्द. मग ते जर सर्कल आपण काढून टाकलं तर उरतं काय, सुनील दत्त इज अन आर्टिस्ट. आज जर तुम्ही जर दोन्ही वाक्य कम्पेअर केलं तुमच्या असेल, दोन्ही वाक्यामध्ये कंटेंट डिफरंट आहे तरी पण वाक्याचा फॉर्म सेम आहे, त्याचमुळे डायग्राम पण सेम आलेला आहे. लॉजिक मध्ये आपण काय करतो, वाक्याच्या फॉर्म वरनं कन्क्लुजन काढतो, कंटेंट वरनं नाही. कारण तुमच्याकडे लाईफ मध्ये प्रत्येक वेळी असंख्य प्रकारचे आर्ग्युमेंट, असंख्य प्रकारची माहिती येणार आहे. मग लॉजिकली कन्क्लुजन काढताना जर प्रत्येक घटकाचे तुम्ही जर व्हेरिफिकेशन करायला गेलात, पवार खरंच महाराष्ट्रात राहतो का, मग महाराष्ट्र खरंच इंडियात आहे का, तर अशा वेळी कन्क्लुजन काढणं अशक्य होऊन जाणार आहे. म्हणूनच लॉजिक मध्ये त्या वस्तूच्या किंवा त्या ज्या प्रिमाइस आहेत त्याच्या फॉर्मवर जास्त लक्ष देण्यात येतो आणि त्या फॉर्म वरून त्याचं कन्क्लुजन काढण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आता पुढच्या स्लाइडकडे जाऊया. नेक्स्ट स्लाइड आहे लॉजिक एज अ फॉर्मल सायन्स. इकडे तेच सांगितलेले आहे की द सिन्स द व्हॅलिडिटी ऑफ आर्ग्युमेंट डिपेंड्स अपॉन इट्स फॉर्म, लॉजिक इज सेड टू बी अ फॉर्मल सायन्स. म्हणजे काय, त्या वाक्याचा फॉर्म काय आहे तो पहिल्यांदा लॉजिक अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करणार आणि त्यावरून कन्क्लुजन काढणार आहे, कंटेंट वरून नाही. कारण प्रत्येक वेळी प्रत्येक कंटेंटचं व्हेरिफिकेशन करणं आपल्याला शक्य नाही. आता हे प्रूव्ह करण्यासाठी एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. पहिलं प्रिमाइस बघा, इफ ए इज टेबल देन ए इज नॉट अ चेअर. म्हणजे काय, जर ए नावाची किंवा ए ही वस्तू आहे ती जर टेबल असेल तर ती वस्तू खुर्ची असणार नाही. मग सेकंड प्रिमाइस म्हणतोय ए इज टेबल, म्हणजे आता व्हेरीफाय झालंय की ही गोष्ट जी आहे ती टेबल आहे. याचा अर्थ काय, कन्क्लुजन मध्ये काय आलं, देअरफॉर ए इज नॉट अ चेअर. म्हणजे जी गोष्ट टेबल आहे ती गोष्ट खुर्ची असू शकत नाही. आता आपण काय करूया, या गोष्टीचे जे काही कंटेंट आहे ते चेंज करूया तरी पण कन्क्लुजन सेम येतं. बघा, ए इज टेबल साठी आपण स्मॉल पी घेऊया, ए इज नॉट चेअर साठी आपण स्मॉल क्यू घेऊया. आता आपण कम्पेअर करून बघा, इफ ए इज टेबल देन ए इज नॉट अ चेअर. या ठिकाणी आपलं नवीन प्रिमाइस तयार झालं, इफ पी देन नॉट क्यू. आता सेकंड प्रिमाइस ए इज टेबल आहे म्हणजे तिकडे ऑब्विसली पी येणार आहे. दोन्ही वाक्यात कॉमन जर पी काढून टाकला तर राहील नॉट क्यू. म्हणजेच काय, जरी तुम्ही एखाद्या वाक्याचा कंटेंट चेंज केला तरी सुद्धा ऍज सून एज द फॉर्म इज सिमिलर, कन्क्लुजन विल रिमेन सिमिलर. कारण काय, लॉजिक इज अ फॉर्मल सायन्स. इट विल ट्राय टू इन्व्हेस्टिगेट इट्स फॉर्म, इट विल ट्राय टू अंडरस्टँड द फॉर्म ऑफ दॅट प्रपोजिशन इन्स्टेड ऑफ इट्स कंटेंट. आणि म्हणूनच लॉजिकला आपण फॉर्मल सायन्स असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट कडे जाऊया का. पुन्हा एकदा चॅटबॉक्स मध्ये मेसेज टाका आणि अजून कोणते टाका, एकच माणूस रिप्लाय करताय.
नेक्स्ट स्लाइड. नोशन ऑफ लॉजिकल फॉर्म म्हणजे आता लक्षात घ्या, एक्झॅक्टली लॉजिकल फॉर्म बाबत आपण बरीच माहिती ऐकली, पण नक्की लॉजिकल फॉर्म म्हणजे काय आपण अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बेसिकली लक्षात घ्या, लॉजिकल फॉर्म म्हणजे काय, त्याची आयडिया काय, कन्सेप्ट काय, हे लक्षात घेण्यासाठी आपण काय करणार आहोत. तर पहिला पॉईंट, फॉर्म ऑफ प्रपोजिशन अँड फॉर्म ऑफ सेंटेन्स म्हणजे काय. सेंटेन्स अर्थ लक्षात घ्या, डे टू डे लाईफ मध्ये आपण जी काही वाक्य वापरतो ती वाक्य, अँड लॉजिकल प्रपोजिशन. प्रपोजिशन म्हणजे लॉजिक मध्ये जे काही वाक्य असेल, मग ते कन्क्लुजन असू दे, प्रिमाइस असू दे, त्याला आपण प्रपोजिशन म्हणतो. तर अशा प्रकारे लॉजिक मधील वाक्य आणि ग्रामॅटिकल सेंटेन्स हे आपण कम्पेअर करणार आहोत. मग आता ग्रामॅटिकल सेंटेन्स मध्ये काय काय येतं ते बघा. ओके. तर ग्रामॅटिकल सेंटेन्स मध्ये काय येतं, तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स येतात, एक्सक्लामेटरी येतात, इंडिकेटिव्ह येतात. मग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स काय करणार आहे, तुमच्याकडनं माहिती मागणार आहे. एक्सक्लामेटरी काय करणार आहे, तुमचे इमोशन एक्सप्रेस करणार आहे. मग जर इंट्रोगेटिव्ह किंवा डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन मार्क वाला जर तुम्ही वाक्य बघितलं, लक्ष देईल, हाऊ आर यू, व्हॉट आर यू डुईंग, वाय यू आर नॉट रिप्लाइंग टू माय मेसेजेस, अशा प्रकारचं जर वाक्य असेल, वाक्यात कंटेंट वेगळा असेल पण त्यांचा एक सिमिलर पॅटर्न ठरलेला असेल. इट विल बिगिन विथ डब्ल्यूएच अँड एंड विथ क्वेश्चन मार्क. ऍज कम्पेअर टू जर आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स बघलं, व्हॉट अ ब्युटिफुल डे इट इज, तर आपलं लक्षात येईल एक्सक्लामेटरी सेंटेन्सचा एंड जो आहे तो एक्सक्लामेशन मार्कने होईल. म्हणजे काय, एक्सक्लामेटरी सेंटेन्सचा एक पर्टिक्युलर पॅटर्न आहे, ऍज कम्पेअर टू इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा एक पर्टिक्युलर पॅटर्न आहे. तीच गोष्ट लॉजिकल प्रपोजिशन मध्ये असणार आहे. ज्या ज्यावेळी एखादं प्रपोजिशन येईल, जर डिडक्टिव्ह असेल तर त्याचं स्पेसिफिक एक पॅटर्न असणार आहे, आणि इंडक्टिव्ह असेल तर त्याचा वेगळा पॅटर्न असणार आहे. दोन्ही पॅटर्न कधी मिक्स होणार नाही. हे आपण कंपॅरिझन करून लक्षात घेतलं, की जसं एक्सक्लामेटरी सेंटेन्सचे एक्सक्लामेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्हाने शेवट होतो, प्रत्येक एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये उद्गारवाचक चिन्ह असणारच आहे. त्याच प्रकारे प्रत्येक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये क्वेश्चन मार्क असणारच आहे. म्हणजे काय, इंट्रोगेटिव्हचा एक पॅटर्न आहे, एक्सक्लामेटरीचा एक पॅटर्न आहे, त्याच प्रकारे लॉजिकल जी काही प्रपोजिशन आहे त्यांचा एक पॅटर्न असणार आहे. मग जर डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट संदर्भात असेल तर त्याचा एक स्पेसिफिक पॅटर्न असेल, आणि जर इंडक्टिव्ह असेल तर त्याचा एक वेगळा पॅटर्न असेल. सेकंड पॉईंट आहे, फॉर्म्स एज रिव्हील्ड बाय ब्लँक. यासाठी मी नेमचं एक्झाम्पल दिलंय. ऍडमिशनचे बऱ्याच जण फॉर्म भरलेले असतील, तर अशा वेळी आपल्या कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल आणि सेकंड पॉईंट आपण एकत्र अंडरस्टँड करू शकतो. म्हणजे बघा, जर एखाद्याला सांगितलं नेम आणि ब्लँक स्पेस दिली तर तो त्याचं नाव भरेल, मी माझं नाव भरेन. याचा अर्थ काय, तर लॉजिक मध्ये काही वेळा लॉजिकल जर गोष्टीचा विचार केला तर फॉर्म जो आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे, आणि त्यातलं जे काही कंटेंट आहे तो व्हराय होत राहणार आहे. म्हणजे काय, नेम मध्ये मी माझं नाव भरेल, दुसरा माणूस त्याचं नाव भरेल. याच्यावरून कोणती गोष्ट लक्षात येते, तर लॉजिक मध्ये जो काही फॉर्म आहे, फॉर एक्झाम्पल नेम असेल, ऍड्रेस असेल, तो तसाच राहणार आहे, आणि त्याचवरून कन्क्लुजन काढता येणार आहे. पण जो काही कंटेंट तो चेंज होत जाईल. म्हणजे विचार करा, माझं नाव मी भरलं, माझा ऍड्रेस भरला, तो डाटा प्रोसेस झाला. ऍज कम्पेअर टू दुसरा माणूस येईल, तो त्याचं नाव भरेल, त्याचा जो काही ऍड्रेस असेल तो भरेल. आता इकडे डाटा अनालाइज करायला कोण मदत करतोय, तर नेम आणि ऍड्रेस हे दोन हेडिंग आहेत. ते जर नसते मी डायरेक्टली लिहिलं असतं तर दोन्ही गोष्टी सेपरेट करणं कठीण झालं असतं. तेच गोष्ट लॉजिक मध्ये असते, की त्या गोष्टीचा जो काही फॉर्म आहे तो तुम्हाला अनालाइज करायला मदत करणार, आणि तोच कन्क्लुजन द्यायला मदत करणार आहे. थर्ड पॉईंट आहे, कॉन्स्टंट्स अँड व्हेरिएबल. आता कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल मध्ये बघा, कॉन्स्टंट मीन्स दोज सिम्बॉल्स हू हॅव फिक्स मिनिंग. म्हणजे कॉन्स्टंटच अर्थ लक्षात घ्या त्या वाक्याचा फॉर्म जो आपण सुरुवातीपासून बघत आलो. संजय दत्तचं एक्झाम्पल असेल, पवारचं एक्झाम्पल असेल, ज्या ठिकाणी त्या वाक्याचा इफ अँड टेनचा फॉर्म असेल, तो फॉर्म जो कॉन्स्टंट राहिलेला आहे, ज्याला फिक्स मिनिंग राहिलेला आहे, त्यालाच आपण कॉन्स्टंट मानणार आहोत. तर व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबल मीन्स दोज सिम्बॉल्स हू डू नॉट हॅव एनी फिक्स मिनिंग. म्हणजे काय, जो काय त्या वाक्याचा कंटेंट आहे, जो प्रत्येक वेळी चेंज होत राहतो पण फॉर्म सिमिलर राहतो, त्या कंटेंटला आपण व्हेरिएबल्स म्हणायचं आहे. आता यासाठी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. इफ इट रेन्स द रोड विल बी वेट, म्हणजे पाऊस पडला तर रस्ता ओला असेल. किंवा अजून एक एक्झाम्पल आहे, इफ द डे इज हॉट देन वी विल परस्पायर. दोन्ही वाक्य कंपेअर केल्यानंतर लक्षात येईल, दोन्ही वाक्याचा कंटेंट वेगळा आहे पण इफ आणि टेनचा फॉर्म सेम आहे. मग रेन असेल किंवा डे इज हॉट असेल, त्या ठिकाणी आपण पी घेऊ शकतो, किंवा रोड विल बी वेटच्या जागी क्यू घेऊ शकतो, तरी पण आन्सर जे आहे ते सेम राहणार आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, इफ आणि देन हा जो फॉर्म आहे त्याला आपण कॉन्स्टंट मानणार आहोत. तर पी अँड क्यू यासारखी जी अक्षर आहेत, जी मेन कंटेंटची जागा घेऊ शकतात, मेन कंटेंट जरी रिप्लेस झाला तरी कन्क्लुजन सेम ठेवू शकतात, त्यांना आपण त्या गोष्टीचं व्हेरिएबल म्हणणार आहोत. पुढच्या पॉईंटकडे जाऊया का. ही गोष्ट क्लिअर झाली आहे का, एखाद्याला झाली नसेल तर सांगा. ओके, तर क्लिअर झालेली आहे. नेक्स्ट पार्ट कडे जाऊया, ट्रूथ अँड व्हॅलिडिटी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ट्रूथ अँड व्हॅलिडिटी प्रायमा फेसी तुम्हाला वाटू शकतात दोन्ही गोष्टी सेम आहेत, पण दोन्ही गोष्टी सेम नाहीत. एखादी गोष्ट खरी असणं आणि वैध असणं यात गोष्टीमध्ये फरक आहे. खरे असण्यासाठी तुम्ही काय करा, फॅक्ट चेक करणार, की एखादी गोष्ट ज्यावेळी सायंटिफिकली इस्टॅब्लिश होते त्यावेळी आपण त्याला ट्रू म्हणतो. पण व्हॅलिडिटी म्हणजे काय, तर ती गोष्ट ज्यावेळी प्रिमायसेस तुम्हाला इंडिकेट करते, ती गोष्ट ज्यावेळी तुम्ही अंडरस्टँड करता, फिगर आउट करता, त्यावेळी ती गोष्ट व्हॅलिड असते. तर ट्रूथ अँड व्हॅलिडिटी आर
नॉट द सेम थिंग. एक गोष्ट क्लिअर करा. फॉर एक्झाम्पल सूर्य पूर्वेला उगवतो तर आपल्याला एक्सपिरियन्स आहे त्यावर आपण म्हणू शकतो की सूर्य पूर्वेलाच उगवतो. ॲज कम्पेअर टू व्हॅलिडिटी म्हणजे काय, जर तुम्हाला प्रिमायसेस इम्प्लाय करायचा प्रयत्न करते की सूर्य पश्चिमेला उगवतो आणि तीच गोष्ट जर तुम्ही कन्क्लुजन मध्ये लिहिली असेल तर ती गोष्ट व्हॅलिड राहील, भलेही ती गोष्ट ट्रू नसेल. आता ट्रूथ अँड व्हॅलिडिटी फिगर आउट करताना आपल्याला दोन प्रकारच्या आर्ग्युमेंटचा विचार करावा लागतो. पहिला आहे डिडक्टिव्ह, दुसरा आहे इंडक्टिव्ह. डिडक्टिव्हच्या बाबतीत लक्षात घ्या, डिडक्टिव्ह मध्ये तुम्हाला दोन प्रिमाइसेस असतात. एक सफिशियंट इन्फॉर्मेशन असते, एक स्पेसिफिक फॉर्म असतो ज्याचा तुम्ही वापर करून ती गोष्ट व्हॅलिड आहे की नाही तुम्ही ठरवू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, ऑल मेन आर इमॉर्टल, सर्व मनुष्य हे अमर आहेत. आता ही गोष्ट प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, म्हणून मी सांगितलं की ट्रूथ अँड व्हॅलिडिटी या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. सेकंड प्रिमाइस बघा, ऑल मंकीज आर मेन, सर्व जे काही माकड आहेत ते माणूस आहेत. ही गोष्ट पण पॉसिबल नाही. मग कन्क्लुजन काय आलं, देअरफॉर ऑल मंकीज आर इमॉर्टल, सर्व जे काही माकड आहेत ते अमर आहेत. आता या गोष्टीचा विचार केल्यावर तुमची गोष्ट लक्षात येईल की ही गोष्ट प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. तरी पण या दोन प्रिमाइसेसने तुम्हाला जी गोष्ट इंडिकेट करण्याचा प्रयत्न केलाय तीच गोष्ट तुम्ही कन्क्लुजन मध्ये आणल्यामुळे ही गोष्ट व्हॅलिड राहील. मग आता याच्याही पुढे जाऊन विचार करूया, जर एखादी गोष्ट ट्रू पण आहे आणि व्हॅलिड पण आहे तर काय होईल. जर एखादी गोष्ट एकाच वेळी दोन्ही प्रिमाइसेसने जर खरं सांगायचा प्रयत्न केला आणि तीच गोष्ट जर तुम्ही रिफ्लेक्ट केली तर याला आपण साऊंड आर्ग्युमेंट म्हणणार आहोत, म्हणजे आपण बेस्ट आर्ग्युमेंट मानू शकतो. अदरवाईज लक्षात घ्या, जे काही प्रिमाइसेस इम्प्लाय करतोय तेच कन्क्लुजन मध्ये घ्या, ती गोष्ट व्हॅलिड मानण्यात येईल. आणि लॉजिक हे फॉर्मशी रिलेटेड आहे, कंटेंटची नाही. जे आपल्याला ती गोष्ट ट्रू आहे की नाही हे फिगर आउट करायचं नाही, फक्त ती प्रिमाइसेस जे काही इम्प्लाय करते, इंडिकेट करते ते फिगर आउट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऍज लॉंग एज युअर कन्क्लुजन इज व्हॅलिड यू विल गेट 100% मार्क्स. एक गोष्ट लक्षात ठेवा. आता पुढच्या पाठाकडे जाऊया, इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट. आता इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट मध्ये काय होतं बघा, तुमच्याकडे एक प्रिमाइसेस किंवा एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असते. तुमच्या इमॅजिनेशन प्रमाणे किंवा तुम्ही प्रोबॅबिलिटी लक्षात घेऊन ते कन्क्लुजन योग्य आहे की अयोग्य आहे सांगायचे तुमच्या इमॅजिनेशनवर बेस्ड. फॉर एक्झाम्पल बघा, मी एका माणसाची दोन एक्झाम्पल दिलेले आहे. पहिलं एक्झाम्पल बघा, मिस्टर ए इज 25, ही विल बी अलाइव्ह नेक्स्ट इयर. आता आपण विचार करायचा, ए हा 25 वर्षाचा माणूस आहे, कन्क्लुजन काढलाय तो पुढच्या वर्षी पण जिवंत असेल. आता आपण जनरली मानू शकतो की एखादा माणूस सहज या वर्षी पण जिवंत होता, पुढच्या वर्षी पण जिवंत असेल. असं पटकन कोण 25व्या वर्षी किंवा 26व्या वर्षात जाताना कोण मरत नाही. इकडे आपण काय केलं, आपलं एक्सपिरियन्स असेल, आपलं नॉलेज असेल, त्याच्याशी ही गोष्ट कम्पेअर केली आणि ठरवलं की बाबा कन्क्लुजन बरोबर आहे, आज जिवंत आहे, पुढच्या वर्षी पण जिवंत असेल. पण आता मी ए विषयी थोडी एक्स्ट्रा माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. सेकंड प्रिमाइस बघा किंवा सेकंड एक्झाम्पल बघा, इकडे सेकंड प्रिमाइस नसते कारण इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट आहे. सेकंड एक्झाम्पल काय म्हणतंय, मिस्टर ए अ ट्रक ड्रायव्हर इज 25, ही लव्स फास्ट ड्रायव्हिंग अँड हॅज हॅड मेनी ऍक्सिडेंट्स इन द पास्ट. फ्रॉम दिस फॅक्ट इट इज कन्क्लुडेड दॅट ही विल बी अलाइव्ह नेक्स्ट इयर. आता हे कन्क्लुजन योग्य असेल का. एक ट्रक ड्रायव्हर आहे, त्याचं रॅश ड्रायव्हिंग आहे, त्याला फास्ट ड्रायव्हिंग आवडतं, त्याचे बऱ्याचदा ऍक्सिडेंट झाले आहेत. आता तुम्ही सांगू शकाल का की या पुढच्या वर्षी पण जिवंत असेल. मे बी याची टेंडन्सी आहे की जास्तीत जास्त गाडी फास्ट चालवेल, रॅश चालवेल आणि ऍक्सिडेंट होईल आणि कदाचित तो पुढच्या वर्षी जिवंत नसेल. म्हणून लक्षात घ्या, डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट मध्ये आपण त्याचा फॉर्म बघितला आणि जे काही फॉर्म आणि वाक्य इम्प्लाय करतोय ते कन्क्लुजन मध्ये आणलं. म्हणजे ज्या ज्यावेळी इंडक्टिव्ह येईल त्यावेळी तुम्ही तुमचं स्वतःचं नॉलेज, स्वतःचा एक्सपिरियन्स या गोष्टीशी जे प्रिमाइस आहे ते कम्पेअर करायचं आणि ठरवायचं कन्क्लुजन योग्य आहे की नाही. इंडक्टिव्ह मध्ये तुम्ही तुमचं नॉलेज बघितलं, एक्सपिरियन्स बघितलं, लक्षात आलं की बाबा ए हा ट्रक ड्रायव्हर आहे पण तो रॅश ड्रायव्हिंग करतोय, त्यामुळे अशा वेळी तो पुढच्या वेळी जिवंत असण्याची पॉसिबिलिटी ही कमी आहे ऍज कम्पेअर टू फर्स्ट एक्झाम्पल, जिकडे नॉर्मल माणूस आहे, 25 वर्षाचा आहे, डे टू डे सगळं त्याचं काम करतोय, कोणत्याही प्रकारे मरण्याची त्याची टेंडन्सी नाहीये. येते लक्षात. डिडक्टिव्ह मध्ये तुम्ही तिचा फॉर्म कम्पेअर करता आणि ठरवता की ती गोष्ट व्हॅलिड आहे की नाही. पण इंडक्टिव्ह मध्ये आपण फॉर्म कम्पेअर न करता कंटेंटवर एम्फसाइज करतो, कंटेंट आणि आपला एक्सपिरियन्स आहे तो कम्पेअर करतो आणि त्यावरून आपण ठरवतो ती गोष्ट योग्य आहे की नाही. आता आपण येणार आहोत आपल्या लास्ट स्लाइडकडे, युटिलिटी ऑफ लॉजिक. आता लॉजिक काय करतं ते लक्षात घ्या. इट हेल्प अस टू फाइंड आउट इनकन्सिस्टन्सीज इन अवर बिलीफ अँड टू जज द करेक्टनेस अँड इनकरेक्टनेस ऑफ अवर रिझनिंग. याचा अर्थ लक्षात घ्या, विचार प्रत्येक माणूस करतो, असा एकही माणूस मिळाला जो विचार करत नाही किंवा रिझनिंग करत नाही. पण नक्की आपला कोणता विचार योग्य आहे, कोणता विचार अयोग्य आहे हे फिगर आउट करण्यासाठी लॉजिक आपल्याला मदत करणार आहे. ऍज कम्पेअर टू आता आपण यासाठी आपण सायंटिस्टचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. लॅबमध्ये नक्की कोणते पदार्थ असतील किंवा कोणते मटेरियल असतील ते मिक्स करायचे, एक्सपेरिमेंट करायचे हे आपण सांगू शकत नाही. पण कोणते मटेरियल मिक्स केल्यानंतर कोणता रिझल्ट आला आणि तो रिपोर्ट कशा प्रकारे अनालाइज करायचा, कशा प्रकारे पुढे काय घडेल हे प्रेडिक्ट करायचं आणि कशा प्रकारे ती गोष्ट समराईज करायची, यासाठी लॉजिशियन त्याला मदत करणार आहे. तर हीच गोष्ट युटिलिटी ऑफ लॉजिक मध्ये तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे की हेच लिहायचं की डे टू डे लाईफ मध्ये रिझनिंग प्रत्येक माणूस वापरतो, पण कोणतं रिझनिंग कन्सिस्टंट आहे, कोणतं रिझनिंग इनकन्सिस्टंट आहे, की आपण जनरली म्हणतो हा विचार योग्य आहे, हा विचार अयोग्य आहे. अशा प्रकारची गोष्टी फिगर आउट करण्यासाठी जे काही प्रिन्सिपल असतील, जे काही रूल असतील ते आपल्याला समजावण्याचं काम लॉजिक करणार आहे. इकडे आपला फर्स्ट टॉपिक संपलेला आहे.
ओके, इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट पुन्हा एकदा एक्सप्लेन करू. ठीक आहे. तर लक्षात घ्या, इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट आणि डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट अंडरस्टँड करण्यासाठी त्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडनं कम्पेअर करणं अपेक्षित आहे. मी डिडक्टिव्हचे एक्झाम्पल घेताना कोणतरी अनम्यूट केलंय. ओके, तर लक्षात घ्या, आता डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह दोन्ही गोष्टी तुम्ही कम्पेअर करा आणि नंतर लक्षात घ्या. डिडक्टिव्ह मध्ये तुमच्याकडे एकापेक्षा जास्त प्रिमाइसेस असतात, एकापेक्षा जास्त वाक्य तुम्हाला माहिती देतात आणि त्या माहितीतून तुम्ही करता काय, दोन्ही वाक्य कम्पेअर करता, कॉमन एलिमेंट काढून टाकता आणि जे काय असेल ते कन्क्लुजन मध्ये घेता. ऍज कम्पेअर टू इंडक्टिव्ह मध्ये तुमच्याकडे फक्त एकच वाक्य असतं, त्यामुळे तुमच्याकडे नक्की कन्क्लुजन काय येईल हे तुम्ही स्वतःच्या इमॅजिनेशन वरून किंवा तुमच्या प्रिडिक्शनच्या पॉवर वरून ठरवता. म्हणूनच दोन्ही गोष्टी कम्पेअर करा का म्हणतोय, तर डिडक्टिव्ह मध्ये तुमची माहिती, नॉलेज रिस्ट्रिक्टेड होणार आहे. ऍज कम्पेअर टू इंडक्टिव्ह मध्ये त्या प्रकारचं कोणतेही रिस्ट्रिक्शन असणार नाही. तुम्हाला जे वाटेल ते कन्क्लुजन येईल, त्यासाठी तुम्ही तुमचं नॉलेज आणि एक्सपिरियन्स वापरणार आणि त्यावरूनच तुम्ही ती गोष्ट ठरवणार आहात. म्हणून मी एक्झाम्पल घेतलेलं ए इज ब्रदर ऑफ बीचं. आता ए ही व्यक्ती बीचा जरी ब्रदर असले तर बी ही व्यक्ती याचा भाऊ असेल असं आहे का? भाऊ असू शकेल, बहीण पण असू शकेल, की बी व्यक्तीचं नातं मानत नसेल तर तो काही येणार नाही. मग अशा प्रकारच्या प्रोबॅबिलिटी ज्या प्रकारचे आर्ग्युमेंट येतात त्यांना आपण इंडक्टिव्ह म्हणायचं आहे. कारण काय, इकडे आपल्याला इमॅजिनेशन किंवा आपल्या प्रोबॅबिलिटीला जास्त प्रमाणात चालना देण्यात येते, इकडे फिक्स कन्क्लुजन येत नाही, त्यामुळे याला आपण इन्स्टेबल म्हणू शकतो. आता क्लिअर झालंय का? ओके, इम्प्लिकेशन. आता इम्प्लिकेशन म्हणजे लक्षात घ्या, आपण कन्क्लुजन काढतो म्हणजे नक्की काय करतो, तर दोन जी काही वाक्य आहेत त्या वाक्यामध्ये एक रिलेशन असतं, ते रिलेशन आपल्याला काय सांगतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, याला आपण इम्प्लिकेशन म्हणतो. म्हणजेच काय, आता मी एक्झाम्पल दिलं होतं, ही गोष्ट समजा आता व्हाईट कलरच्या जागी जर आपण ब्लॅक कलरची म्हटली, तर ज्यावेळी एखादी गोष्ट पूर्णपणे काळ्या रंगाची असं मानतो, त्यावेळी आपण काय करतो, ज्या काही पॉसिबिलिटी आहेत त्या गोष्टीवर इतर रंग असण्याचा, काळा व्यतिरिक्त त्या आपण कट करून टाकतो. यालाच आपण इम्प्लिकेशन म्हणायचं. ती गोष्ट नक्की काय पॉईंट आउट करते हे बघायचंय. अजून एक तुम्हाला इम्प्लिकेशनसाठी एक्झाम्पल देतो. एक मुलगा आहे, तो शार्प 8:15 वाजता लेक्चर जॉईन करतोय. एके दिवशी तो लेक्चर साधारण 8:30 वाजता जॉईन करायला आला. मग मी काय इन्फरन्स काढायचा आहे, तर दोन्ही गोष्टी कम्पेअर करून लक्षात येईल काहीतरी जेन्युइन रिझन असेल म्हणून तो मुलगा आहे, तो आज लेट आलेला आहे. याला म्हणायचं इम्प्लिकेशन. म्हणजे दोन्ही डाटावरून ठरवला. ऍज कम्पेअर टू बघा, एखादा मुलगा आहे जो रोज लेक्चर संपायच्या 5 मिनिटांनी जॉईन करतोय आणि सेकंड प्रिमाइस सांगते तो फक्त आजच त्या लेक्चरला 8:15 वाजता जॉईन झालाय. अशा वेळी त्या मुलाला मी पंक्च्युअल मानू शकेन का? ऑब्व्हियसली नाही. मी काय करणार आहे, दोन्ही डाटा कम्पेअर करायला ठरवणार आहे, की दरवेळी हा मुलगा लेट येतो, आज काहीतरी कारण असेल, मग कदाचित हा लवकर आला असेल. येतंय लक्षात? मग ही गोष्ट मला कोणी सांगितली, त्या प्रिमाइसेसने सांगितली. अशाच प्रकारे तुम्ही प्रिमाइसेस अंडरस्टँड करा आणि ते नक्की काय पॉइंट आउट करतायत, काय सांगायचा प्रयत्न करतायत हे बघा आणि त्यावरून कन्क्लुजन काढा. मग ही जी पॉइंट आउट करण्याची प्रोसिजर आहे किंवा दोन प्रिमाइसेसमध्ये एक कॉमन रिलेशन असण्याची जी काही प्रोसिजर आहे, त्यालाच इम्प्लिकेशन म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला अथर्वचं दिलं होतं. आता अथर्व आणि अजून एक कोण घेऊया, हर्षद घेऊया. एक स्टेटमेंट आहे, अथर्व 8:15 वाजता लेक्चर जॉईन करतो. दुसरं स्टेटमेंट आहे, हर्षदला मोटरसायकल चालवायला आवडते. या दोन्ही वाक्यात काही कॉमन एलिमेंट आहेत का? नाही. मग अशा मी कन्क्लुजन काढू शकेन का, की अथर्वला मोटरसायकल चालवायला आवडते किंवा हर्षद 8:15 वाजता लेक्चर जॉईन करतो? ऑब्व्हियसली नाही. कारण काय, दोन्ही वाक्यात रिलेशन नाही. ऍज कम्पेअर टू जर दोन्ही वाक्य अथर्व संदर्भात असलेली किंवा हर्षद संदर्भात असलेली, तर आपण काय करू शकलो असतो, एखादं रिलेशन ड्रॉ करू शकलो असतो आणि कन्क्लुजन काढू शकलो असतो. मग अशाच प्रकारचा कॉमन एलिमेंट जो आपल्याला रिलेशन सांगतो त्याला इम्प्लिकेशन म्हणायचंय आणि ते जे काही इम्प्लिकेशन आहे ते अंडरस्टँड केल्यानंतरच आपण त्या गोष्टीबाबत कन्क्लुजन काढू शकतो. अजून काय हवंय का? अजून कोणता पॉईंट राहिलाय का? मग एक काम करूया, आता आपण लेक्चर संपूया आणि जर काही अजून काही शंका असतील एखाद्याला, तर त्याने एक काम करा, व्हॉट्सअपवर मेसेज टाका, त्यानंतर मी त्या शंकांचं निरसन करत जाईन. ओके, चालेल. हॅव गुड डे.